दिनांक 17 ऑगस्ट रोजी अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज परिसरात डॉक्टर गायत्री जनार्दन आवताडे यांच्यासोबत घडलेल्या वैद्यकीय आपत्कालीन घटनेच्या पार्श्वभूमीवर कॉलेजमधील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। या संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी कॉलेजचे अध्यक्ष डॉक्टर भूषण अणभुले यांच्याकडे विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार घटनेनंतर तातडीने वैद्यकीय मदत, स्ट्रेचर आणि ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध होण्यास विलंब झाला। स्ट्रेचर आणण्यासाठी सुमारे 10 मिनिटे तसेच एकूण 15 ते 20 मिनिटांचा महत्त्वपूर्ण वेळ गेल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। या विलंबाची कारणमीमांसा करून प्रत्येक टप्प्यावर कुणाची जबाबदारी होती हे निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे। कॉलेज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवून चौकशीमध्ये त्याचा समावेश करावा। तसेच त्यावेळी वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर उपस्थित होते का, त्यांना घटनेची माहिती कधी देण्यात आली आणि त्यांनी कोणती तातडीची मदत केली याची माहिती देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। आपत्कालीन परिस्थितीत CPR, ऑक्सिजन, बेसिक लाईफ सपोर्ट, इमर्जन्सी मेडिकल किट आणि जीवनरक्षक उपकरणे उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे नमूद करत कॉलेजमध्ये 24 तास आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक BLS उपकरणे उपलब्ध असावीत आणि गंभीर रुग्णांसोबत प्रशिक्षित डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी असावा अशी मागणीही करण्यात आली आहे। तसेच कोड ब्लू प्रणाली कार्यरत होती का, ती किती वेळात सुरू करण्यात आली याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। आपत्कालीन परिस्थितीत स्ट्रेचर आणण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करावी लागल्याचा दावा करत संबंधित स्टाफ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची भूमिका तपासण्याची मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि स्टाफच्या वर्तणुकीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। विद्यार्थ्यांना धमकावणे किंवा दबाव आणणे थांबवावे, इंटर्न्सला त्यांच्या वैद्यकीय प्रशिक्षणाशी असंबंधित कामे देऊ नयेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली। वैद्यकीय कारणामुळे अनुपस्थित राहणाऱ्या इंटर्नला 7 दिवसांच्या एक्सटेन्शनबाबत दिल्या जाणाऱ्या कथित दबावाचा नियम विद्यापीठाचा आहे की कॉलेजस्तरीय हे स्पष्ट करण्याची मागणीही करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांनी एकूण 12 मागण्या केल्या असून त्यात संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी, CCTV फुटेज सुरक्षित ठेवणे, जबाबदारी निश्चित करणे, चौकशी अहवाल देणे, 24/7 कोड ब्लू प्रणाली, इमर्जन्सी मेडिकल किट, ऑक्सिजन सुविधा, BLS सुसज्ज ॲम्ब्युलन्स, CPR आणि BLS प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांवर प्रतिशोधात्मक कारवाई न करण्याच्या मागण्यांचा समावेश आहे। आमचा उद्देश कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिकरित्या दोषी ठरवणे नसून घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे आणि भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये अशी भूमिका विद्यार्थ्यांनी निवेदनातून मांडली आहे। कॉलेज प्रशासनाने या मागण्यांवर लेखी उत्तर देऊन चौकशीची रूपरेषा, जबाबदार समिती किंवा अधिकाऱ्यांची नाव आणि कार्यवाहीची कालमर्यादा स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे।